संभाजीनगर में महाराष्ट्र विधानसभा के विपक्षी नेता अंबादास दानवे को अज्ञात व्यक्ति ने मोबाइल कॉल पर जान से मारने की धमकी दी। धमकी देने वाले ने उनके साथ गाली गलौज भी की। घटना के बाद राजनीति में खलबली मची और मामले की सूचना पुलिस को दी गई। पुलिस धमकी देने वाले की तलाश में जांच कर रही है। इस घटना के बाद अंबादास दानवे की सुरक्षा पर भी चर्चा शुरू हुई है। नाही, खरं तर अशा धमक्या प्रकार ह्या राजकारणात कंटिन्यू चालू असतात आणि मी ते मागच्या 20-30 वर्षांना अनुभवतो। परंतु एखाद्या दिवशी एखादी धमकी येते, माणूस एखादा दारू पिलेला तो रागाच्या भरात बोलत असतो, हेही कळतं मला। मग एखादी घटना घडलेली असते त्याच्यामुळे तो बोलतो। पण मला पहिल्यांदा ह्या ज्या फोन आले 3-4 दिवसापासून, मला वाटतं 14, 12, 13, 14, 15 या 3-4 दिवसात हे फोन आले। मी फार सिरियसली नाही घेतलं त्याचं। 12 तारखेला 13 तारखेला एकदा उचलला, सोडून दिला, नंतर उचललेच नाही। पण मी 14 तारखेला रात्री म्हणजे 15ला सकाळी जनरली 1:55, 2 वाजले असतील त्यावेळेस हे फोन झोपेत असताना मी कोणाची येतात म्हणून मला वाटलं कार्यकर्त्यांचे, कधी कधी डॉक्टर्स, कधी पोलीस स्टेशन असे फोन येत असतात शिवसैनिकाचे। झोपेत फोन उचलले, परंतु तिकडून ज्या पद्धतीनं भाषा, ज्या पद्धतीनं धमक्या होत्या, घाबरत नाही मी, परंतु एक धमक्या मला दिल्या एवढं सत्य आहे। बरं, मग मी म्हटलं कुठे नादी लागतं, मग मी फोन बंद केला। पुन्हा आला, पुन्हा बोललो, पुन्हा कट केला, पुन्हा आलं। पण मग मी थोडंसं हुशारी करून नुसतं ऐकत राहिलो, बोलत नाही राहिलो। मग सोडून दिलं। मग 2-3दा पुन्हा मिस कॉल आले, मी झोपलो। मग दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं की कारण या रोज अशा पद्धतीनं धमक्या आहेत, एकदा तक्रार कर। तक्रार मी माझ्या याला घाबरत नाही, मी तेवढा सक्षम आहे। पण मी बाहेर असतो, प्रवासाला असतो, दौरे असतात पक्षाचे, इकडे तिकडे फिरणं असतं, म्हणून मला थोडंसं वाटलं की पोलिसात तक्रार करावी। म्हणून मी रीतसर तक्रार मान्य पोलीस आयुक्त साहेबांकडे आणि संबंधित पोलीस स्टेशनला केलेली आहे। पोलीस काय दखल घेतात आता तो त्यांचा विषय। माझ्याकडून मी ही तक्रार निश्चित केलेली। आता निवडणुका तर मी अनेक बघितलेल्या आहे ना। निवडणुका मला चांगलं आठवतं 1996-97 पासूनच्या सगळ्या निवडणुका। महापालिका झाल्या असतील 4-5, जिल्हा परिषदा झाल्या असतील 4-5, विधानसभा झाल्या, लोकसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य झाले, या सगळ्या निवडणुकीत माझा एक संघटना म्हणून माझा एक महत्त्वाचा रोल राहिला। त्यामुळे अनेक निवडणुका मी बघितलेल्या आहे, सगळ्या गोष्टी झाल्या, चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी झाल्या। परंतु त्याच्यामुळे निवडणुकामुळे कोणी केला असेल वगैरे असं मी म्हणणार नाही, परंतु निश्चित मी रीतसर फोन नंबरचे तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली।